नमस्कार, मी नितीन मिरजकर. 12 जूनपासून फुटबॉलचा विश्वचषक सुरू झालेला आहे. गेल्या महिनाभरापासून संपूर्ण जगभरात फुटबॉल फेवर आहे. चाहते सगळे फुटबॉलच्या मॅचेस बघत आहेत, फुटबॉलचा मजा घेत आहेत. अशातच अनेक धक्कादायक निकाल या वर्ल्ड कपमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यातच काल एक धक्कादायक निकाल म्हणजे तब्बल 28 वर्षानंतर क्वालिफाय झालेल्या नॉर्वे संघाने 5 वेळच्या विश्वविजेत्या ब्राझील संघाला 2-1ने पराभूत करून एक अनपेक्षित निकाल समोर आणला व ब्राझीलला पराभवाचा धक्का बसलेला आहे. या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे नॉर्वेचा 25 वर्षाचा युवा सुपरस्टार अर्लिंग हॅलँड, जो की इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये मँचेस्टर सिटीकडून खेळतो. याने आपली जबरदस्त कामगिरी करत या सामन्यात 2 गोल केलेले आहेत व नॉर्वे देशानं एक जबरदस्त कामगिरी करत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलेला आहे. या विश्वचषकाच्या एडिशनमध्ये म्हणजे 23वा विश्वचषक आहे. यामध्ये एकूण 48 संघ पहिल्यांदाच खेळत आहेत. या आधीच्या वर्ल्ड कपमध्ये एकूण 32 संघ असायचे, म्हणजे 8 ग्रुप असायचे. मात्र पहिल्यांदाच यामध्ये संघांची संख्या वाढवलेली आहे, देशांची संख्या वाढवलेली आहे. त्यामुळं 32 वरून 48 इतके देश खेळत आहेत व 12 टोटल ग्रुप झालेले आहेत. जेवढे खंड आहेत देश जगात ते उत्तर अमेरिका असेल, नॉर्थ अमेरिका असेल, युरोप असेल, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, आशिया या खंडातील देशांची संख्या पात्रतेसाठी वाढवलेल्यामुळे 48 संघ झालेले आहेत व काही नवीन व कमकुवत संघ क्वालिफाय झाल्यामुळं थोडीशी रंगत काही प्रमाणात कमी झालेली आहेत. काही सामने थोडेसे कमी रोमांचक झालेले आहेत. त्यामुळं प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा झालेली आहे. मात्र तरी देखील सामन्यात रंगतदार पण आता राऊंड ऑफ 16, राऊंड ऑफ 32, आता क्वार्टर फायनल येणार आहेत, यात वाढत आहे. हा वर्ल्ड कप अमेरिका, मेक्सिको व कॅनडा या 3 देशांनी यजमानपद या वर्ल्ड कपसाठी घेतलेले असून हे सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री किंवा पहाटेच्या सुमारास येत असल्यामुळं थोडंसं भारतातील फॅन्सना किंवा फुटबॉल रसिकांना हे सामने बघायला अवघड पडत आहेत. आता आपण फुटबॉल वर्ल्ड कप म्हटलं की आत्ताच्या घडीला आत्ताची जी जनरेशन आहे यामध्ये लिओनेल मेस्सी असेल किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो असेल, कायलिन एम्बाप्पे असेल किंवा नेमार ज्युनियर, हॅरी केन, विनिसियस ज्युनियर अशा खेळाडूंची चर्चा आपण ऐकतो. अशा खेळाडूंवरती सगळा फोकस असतो. अशा खेळाडूंची फॅन फॉलोइंग जास्त आहे. मात्र अर्लिंग हॅलंड याने आपल्या जबरदस्त कामगिरीने सर्व क्रीडा रसिकांचे व जाणकारांचे लक्ष वेधून घेतलेले आहेत. केवळ 4 सामन्यात तब्बल 7 गोल करत या विश्वचषकाच्या मोस्ट गोल स्कोररमध्ये टॉप म्हणजे अव्वल स्थानी तो विराजमान झालेला आहे व अजूनही क्वार्टर फायनलचा सामना त्याला खेळायला मिळेल व क्वार्टर फायनल जिंकली तर सेमीफायनलसुद्धा खेळायला मिळेल. त्यामुळे अजूनही किमान जास्तीत जास्त तो 3 सामने खेळू शकतो व किमान 1 सामना खेळू शकतो. त्यामुळं अजून किती गोल करतो हे पाहणं औत्सुक्यात उत्सुकतेचं असणार आहे. त्याचबरोबर अजून आत्ता 25 वर्षाचा असल्यामुळे अजून किमान 2 ते 3 विश्वचषक तो आरामात खेळू शकतो. त्यामुळे येणाऱ्या आगामी काळात हा खेळाडू निश्चितपणे एक सुपरस्टार म्हणून उदयास येईल, यात काहीही शंका नाही. त्याचबरोबर या विश्वचषक स्पर्धेमध्ये जे संभाव्य विजेतेपदासाठी दावेदार असणारे जेवढे संघ देश होते त्यांची दमछाक होताना बघायला मिळत आहे. अर्जेंटिना असेल, त्याचबरोबर ब्राझील, जर्मनीसारखे मातब्बर देश स्पर्धेबाहेर पडले. त्यानंतर पोर्तुगाल बाहेर पडले. त्याचबरोबर स्पेनला हॉट फेवरेट मानलं जात होतं या स्पर्धेच्या आधी. फ्रान्सला पण हॉट फेवरेट मानलं जातं आहे. यांचीसुद्धा दमछाक प्रत्येक सामन्यात बघायला मिळते.
कडवी झुंज प्रतिस्पर्धी देशांना त्यांची पाहायला मिळते. त्यामुळं जितक्या सोप्या प्रमाणात या देशांना म्हणजे अर्जेंटिना, फ्रान्स, स्पेन, ब्राझील या देशांना सुरुवातीचे ग्रुप स्टेज असतील, राऊंड ऑफ 32 असतील, राऊंड ऑफ 16 असेल, हे इझी वाटत होते तितके इझी आता राहिलेले नाही. राऊंड ऑफ 16मधून तर ब्राझील बाहेर पडलेला आहे. राऊंड ऑफ 32मधून जर्मनी, क्रोएशिया यासारखे मातब्बर देश बाहेर पडले. त्यामुळं जे संभाव्य विजेतेपदासाठी किंवा स्ट्रॉंग असे कंटेनर्स होते ते मात्र या स्पर्धेत त्यांची खूपच कडवी वाट बघायला मिळते. नवख्या असणाऱ्या या स्पर्धेत फारसं यादी न चमकणाऱ्या मोरोक्को असेल, नॉर्वे असेल, त्याचबरोबर बेल्जियम असेल, या संघांची ऐतिहासिक कामगिरी झालेली आहे. इजिप्त असेल, त्याचबरोबर अमेरिकेचा संघ असेल, या संघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. व याआधी फारसं न चमकलेले हे सगळे देश होते हे राऊंड ऑफ 16पर्यंत आता पोचलेले आहेत. यातले मोरोक्को असेल किंवा नॉर्वे असेल हे तर क्वार्टर फायनलपर्यंत पोचलेले आहेत. मात्र या अशा नवख्या संघांकडून खूपच चांगल्या प्रमाणात खेळ झालेला असून ब्राझील, अर्जेंटिना, फ्रान्स या देशांच्या तोडीचा खेळ या देशांकडून बघायला मिळतो आहे. त्यामुळं यंदा नवखा कुठला तरी देश विजेतेपदासाठी हुलकावणी देतोय का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्याचबरोबर आता खरी रंगत सुरू होणार आहे. क्वार्टर फायनलचे सामने आता 1-2 दिवसात चालू होतील. त्यामध्ये आता या 48मधून 8 जे चांगले टीम्स आहेत ते आता खेळले जातील व यातून आपल्याला कळेल आता की इथून पुढच्या काळामध्ये कोणते संघ क्वालिफाय होतील. त्याचबरोबर स्वित्झर्लंडसारखा युरोपमधील देश असेल, इजिप्त असेल, ह्या देखील संघांनी ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत याआधी न चमकलेल्या मोरोक्को, नॉर्वे, इजिप्त, स्वित्झर्लंड, अमेरिका, बेल्जियम या संघाने ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. हे संघ राऊंड ऑफ 16पर्यंत पोहोचलेले आहेत. यातले काही संघ मोरोक्को, नॉर्वे हे तर राऊंड ऑफ क्वार्टर फायनलसाठी म्हणजे उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरलेले आहेत. त्यामुळं असे जे नवखे म्हणजे फुटबॉलमध्ये यादी न चमकलेले देश आहेत या संघाकडून ऐतिहासिक अशी कामगिरी झालेली आहे. ब्राझील, त्याचबरोबर अर्जेंटिना, फ्रान्स अशा देशांचा जो स्पेन अशा देशांचा जो खेळ आपण बघतोय अशा तोडीचा खेळ या देशांकडून पाहायला मिळत आहे. त्यामुळं यंदाच्या विश्वचषकात कोणीतरी नवा देश जो यादी न जिंकलेला आहे तो देश विजेतेपद मिळवतो का हे देखील एक उत्सुक्याचं विषय फॅन्ससाठी, क्रीडा रसिकांसाठी, फुटबॉल प्रेमींसाठी आहे. व आता खरी रंगत सुरू झालेली आहे. क्वार्टर फायनलचे सामने आता 1-2-3 दिवसात चालू होतील. यातून आपल्याला चांगले 48 पैकी टॉप 8 संघ बघायला मिळतील. यातून क्वार्टर फायनलमध्ये कोण विजेते होईल, सेमीफायनलमध्ये कोण विजेते होईल व फायनलपर्यंत कोण जातील, कोण विजेते होईल याचं विश्लेषण देखील आम्ही पुढच्या भागात देऊच. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. त्याचबरोबर आमच्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आमचे व्हिडिओज आपल्या वेगवेगळ्या व्हॉट्सअप, फेसबुक ग्रुपवरती शेअर करा. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.